माणुसकी नावाचा सगळ्यात मोठा धर्म या बाबांनी आपल्या जीवनामध्ये पालन केला। आणि या परिवारातून एक बाप निघून गेला। आयुष्याच्या शेवटच्या क्षणी खूप त्रास बाबांना झाला। जवळजवळ 1-1.5-2 महिने हॉस्पिटलमध्ये होते। डोळे उघडत होते पण समजत काहीच नव्हतं। मुलाबाळांनी खूप प्रयत्न केला, पाण्यासारखा पैसा घालवला, परंतु शेवटी बाबांनी डोळे मिटले ते कायमचेच। पुन्हा कधीही न येण्याकरता, पुन्हा कधीही न दिसण्याकरता डोळे मिटले, श्वास सोडला। मुलाबाळांनी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बाबा मात्र सगळ्यांना सोडून निघून गेले ते कायमचेच। बाबा या ना, बाबा या ना, बाबा या ना, अशा मी कितीही वेळा जरी हाक मारली ना, तरी या परिवाराचा गेलेला बाप, या परिवाराचा सोडून गेलेला आधारस्तंभ आता नाही दिसणार। आता कितीही वेळा बाबा या म्हणून आवाज दिला तरी नाही येणार। सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना। बाबा 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 हाक मारू मी कुणाला, बाबा 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 हाक मारू मी कुणाला, बाबा 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 हाक मारू मी कुणाला। छंद भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आम। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी, वासरापीठनिलये श्री सरस्वतये नमोस्तुते। असितगिरि समं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे,
सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखती अधिग्रहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन वास। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। मरना हो तो मैं मरूं श्री राधे के द्वार कभी तो लाडली पूछेगी कौन पढ़्यो दरबार। ये कौन पढ़्यो दरबार ये कौन पढ़्यो दरबार। जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा जय जय राधा जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नित्य नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथी। परमात्म स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योगियांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई भक्त जन हृदय साम्राज्ञी जनाबाई आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या नैमित्तिक प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करते। सेवेकरता गायण्यात आलेला श्लोक श्रीमद भगवद गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा श्लोक आहे आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली ज्ञानोबाराय सांगतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे
मग नित्य नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते. मृत्यू काय आहे याचं वर्णन थोडक्यात माऊलींनी केलेलं आहे. जसं आपण जुनं वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास करणारा हा आत्मा जुना झालेला जर्जर झालेला हा देह टाकून देतो आणि नवीन टवटवीत सुंदर देहामध्ये प्रवेश करतो. आत्म्याचं हे स्थित्यंतर होत असतं. म्यानातून तलवार जशी बाहेर काढावी, म्यान खाली पडतं. अगदी तद्वत जीवात्मा अलगत या देहातून बाजूला निघतो आणि आत्मस्वरूपामध्ये विलीन होत असतो. पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असतो आणि खराब झालेला जर्जर झालेला हा देह तो टाकून देतो. यालाच मृत्यू असं म्हणतात. हा मृत्यू तुम्हाला मला कळत नाही, पण मृत्यू काय आहे हे संतांना कळतं. आणि म्हणून संतांसाठी मृत्यू मरण हा आनंदाचा सोहळा होतो. आणि तुमच्या आमच्या करता मात्र तुम्ही आम्ही दुःख शोक करतो. पण संत म्हणतात, आमच्या मृत्यूचा सोहळा, आमच्या मरणाचा सोहळा आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा आनंदाचा. संत म्हणतात, आमचं मरण आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि तो झाला सोहळा आनंदाचा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. असं मरण जे संतांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं, त्यांनी त्या काळाच्या माथ्यावर पाय दिला. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. असे संत महात्मे ज्यांनी काळ जिंकला, मृत्यू काय आहे हे त्यांना कळालं आणि ते आपल्याला समजावून सांगतात. मृत्यूचं भय एकदा का नाहीसं झालं ना की मग मृत्यू जसा संतांना आनंदाचा सोहळा झाला तसं तुमच्या आमच्यासाठी सुद्धा सोहळा होईल. पण त्याच्याकरता तो काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हेच ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला या ओवीच्या माध्यमातून सांगतात. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर 2 शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे. आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या ह्या भोर परिवारामधील कैलासवासी शंकर बाबूराव भोर यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आदरणीय परमार्थ परमस्नेही सुरेश दादा भोर यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा आजचा हा योग जुळून आला. जे बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेलेले आहेत, आज त्यांना जाऊन 5.5 महिने झालेले आहेत. पण तरी सुद्धा बाबांच्या आठवणीने, त्यांच्या स्मरणाने आजही आमचे डोळे पाणावतात. एवढं गोड जीवन, एवढं आपुलकीचं जीवन, एवढं माणुसकीचं जीवन ह्या बाबांचं होतं. 2 मुली, 3 मुलं, असा गोड परिवार ह्या बाबांचा. आयुष्यभर व्यवसाय केला, नोकरी केली, अग्निशमक दलामध्ये कार्यरत होते. पण ते काम करत असताना त्या कामावर इतकं प्रेम होतं, इतकी निष्ठा होती की बस त्या कामाच्या व्यतिरिक्त, त्या सेवेच्या व्यतिरिक्त त्यांनी जीवनामध्ये बाकी कुठे लक्ष दिलं नाही. पण ती सेवा मात्र मनोभावे केली. ती सेवा मात्र अतिशय मन लावून, अतिशय प्रामाणिकपणाने केली. त्या सेवेमध्ये कुठेही चूक झाली नाही, कुठेही कमी ते सेवेमध्ये पडले नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करणं, हीच त्यांची ईश्वर सेवा होती, हीच त्यांची भगवत सेवा होती. आपल्या स्वकर्माची फुलं त्यांनी परमात्म्याला अर्पण केली.
जसं माऊली म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. माऊली म्हणतात, तुम्ही करत असलेलं कर्म जर तुम्ही प्रामाणिकतेने करत असाल, नीतीने आणि धर्माने करत असाल, मनोभावे करत असाल, तर दादा तुम्हाला देवाची वेगळी सेवा करायची गरज नाही. तुमच्या कामामध्येच तो परमात्मा आहे, तुमच्या सेवेमध्येच तो ईश्वर आहे. म्हणून आयुष्यभर ज्यांनी कामावर खूप प्रेम केलं, सेवा अगदी प्रामाणिकतेने केली, ती सेवा करत असताना त्यांनी स्वतःचं भवितव्य तर मजबूत केलंच केलं, परंतु आपल्या संपूर्ण परिवाराला त्यांनी वेल सेटल केलं. परिवाराला एक चांगला मार्ग त्यांनी दाखवला. त्यांच्या सर्व भावंडांमधून ते मोठे आणि मोठे असल्याचं कार्य त्यांनी केलं. महाराज सगळ्या भावंडांना त्यांनी शहरामध्ये आणलं, त्यांना कामधंद्याला लावून दिलं, त्यांचे प्रपंच मार्गाला लावून दिले. भावांसाठी केलं, बहिणींसाठी केलं, आपल्या मुलाबाळांसाठी केलं. मुलं सुद्धा त्यांची 3ही मुलं, 2ही मुली चांगल्या ठिकाणी काम करतायत. प्रापंचिक जीवन अगदी व्यवस्थित आहे. प्रतिष्ठित जीवन ही मुलं बाळ समाजामध्ये जगत आहेत. आणि याच्या पाठीमागे पुण्याई आहे ती बाबांची पुण्याई आहे. बाबांनी जास्त काही कुठं फिरणं केलं नाही. तीर्थयात्रा म्हणा, देवधर्म म्हणा, त्यांच्या जीवनामध्ये जास्त नव्हतं, परंतु जे कार्य ते करत होते ना, ते कार्य खूप मन लावून करत होते. ते कार्य खूप प्रामाणिकतेने करत होते. आणि म्हणूनच की काय, त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या कामामध्ये त्यांना देव दिसायचा, त्यांना परमात्मा दिसायचा. माणुसकी नावाचा सगळ्यात मोठा धर्म या बाबांनी आपल्या जीवनामध्ये पालन केला. आणि या परिवारातून एक बाप निघून गेला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी खूप त्रास बाबांना झाला. जवळजवळ 1-1.5-2 महिने हॉस्पिटलमध्ये होते. डोळे उघडत होते पण समजत काहीच नव्हतं. मुलाबाळांनी खूप प्रयत्न केला, पाण्यासारखा पैसा घालवला, परंतु शेवटी बाबांनी डोळे मिटले ते कायमचेच. पुन्हा कधीही न येण्याकरता, पुन्हा कधीही न दिसण्याकरता डोळे मिटले, श्वास सोडला. मुलाबाळांनी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बाबा मात्र सगळ्यांना सोडून निघून गेले ते कायमचेच. बाबा या ना, बाबा या ना, बाबा या ना, अशा मी कितीही वेळा जरी हाक मारली ना, तरी या परिवाराचा गेलेला बाप, या परिवाराचा सोडून गेलेला आधारस्तंभ आता नाही दिसणार. आता कितीही वेळा बाबा या म्हणून आवाज दिला तरी नाही येणार. सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 हाक मारू मी कुणाला, बाबा 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 हाक मारू मी कुणाला, बाबा 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 हाक मारू मी कुणाला. आता किती वेळा आवाज दिला तरी नाही येणार. आणि बापासारखा आधार, बापासारखी माया आता कोणी नाही देणार. आयुष्यामध्ये बाप नावाचा आधारवट खूप महत्वाचा असतो दादा. असं म्हणतात, जोपर्यंत बाप नावाची सावली डोक्यावर आहे ना, तोपर्यंत संसारातील उन्हाचे चटके माणसाला बसत नाही. एकदा बाप गेला ना की मग कळतो संसार काय आहे, प्रपंच काय आहे, समाज व्यवहार काय आहे. किसी ने कहा है प्यारे, अगर आपके पैरों में दुख का कांटा गड़ जाएगा, अगर आपका वक्त बिगड़ जाएगा, तो कोई है जो आपके लिए भगवान से भी लड़ जाएगा.
जब तक वो छुरियों भरे हाथ आपके सर पर है, आपकी शान जिंदा है, आपका रवाब जिंदा है। अरे कयामत भी आ जाए तो उसका कुछ नहीं बिगाड़ेगी, जिसका घर में बाप जिंदा है। घरामध्ये ज्याचा बाप जिवंत आहे ना दादा, किती मोठं संकट आलं तरी त्याला घाबरायची गरज नाही। तो खचून जात नाही, तो डळमळून जात नाही, कारण त्याला माहिती आहे माझा बाप अजून जिवंत आहे। उदाहरण सांगेल तुम्हाला, एखाद्या तरुण मुलाने मुंबई सारख्या शहरामध्ये एखादा व्यवसाय सुरू केला, एखादा धंदा चालू केला, एखादा शॉप ओपन केलं आणि यदा कदाचित जर त्याला धंद्यामध्ये व्यवसायामध्ये नुकसान झालं, तोटा झाला, तर लोक, समाज, भाऊबंद काय म्हणतात, घाबरवून देतात। महाराज काय रे, कसं काय करशील आता, कसा धंदा उभा करशील, लाखोंचं नुकसान कसं भरून काढशील, घाबरून देतात लोक, समाज। पण बाप असतो ना, बाप, हा बाप लेकराच्या पाठीवरून हात फिरवतो आणि सांगतो, पिंट्या घाबरायचं नाही बरं का, जोपर्यंत तुझा हा निधड्या छातीचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत घाबरायचं नाही। नवीन धंदा उभा करून देईल, नवीन व्यवसाय उभा करून देईल, लाखोंचं जरी नुकसान झालं ना तरी तोटा भरून काढेल, टेन्शन घ्यायचं नाही। हे सांगतो तो बाप असतो। बाप काय आहे, आयुष्यामध्ये मला जे मिळालं नाही, मला जे कमवता आलं नाही, ते माझ्या मुलाबाळांनी मिळवावं, कमवावं, याच्याकरता आयुष्यभर कष्ट करतो, त्याचं नाव बाप आहे। एखादा सण आला की घरातील स्त्रीला, पत्नीला नवीन साडी घेतो, लक्ष्मी म्हणून नवीन साडी घेतो, मुलाबाळांना गोडाधोडाचं खायला आणतो, आई वडिलांची काळजी करतो, घरात हवं नको ते सगळं पाहतो, प्रत्येकाची प्रत्येक गरज पूर्ण करतो। पण महिन्याला 50,000 रुपये कमवणारा हा बाप स्वतःच्या अंगावरची फाटकी बनीन सुद्धा विकत घेत नाही, किती कष्ट करतो। आमचे तुकोबाराय म्हणतात, अरे वयाच्या 50शीत बंगला बांधतो, गाडी घेतो, फार्म हाऊस घेतो, जमापुंजी करून ठेवतो, कोणासाठी करतो, कशासाठी करतो। बाप करी जोडी, लेकराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी। परंतु आज कोणालाही विचारा, तुला कोण आवडतं रे, लहान असो किंवा मोठा असो, पटकन म्हणतो मला आई आवडते। बाप का नाही आवडत? बापाला कधी समजून घेतलंय का मी? बाप काय आहे, काय आहे बाप? कुठलंही संकट आलं, दुःख झालं की आई ढसाढसा रडून मोकळी होते, बाप कधी रडत नाही महाराज। बाप का आवडत नाही? कारण बाप चिडतो, बाप मारतो, बाप रागवतो, म्हणून आवडत नाही। पण कुठल्याही बापाला विचारा, तुला मुलाला मारायला आवडतं का रे? कुठल्याही बापाला विचारा, आवडतं का? नाही आवडत। कुठल्याही बापाला मुलाला मारायला आवडत नाही, पण का मारतो त्याला विचारा ना। तो म्हणतो, अरे उद्या जाऊन जर माझा मुलगा चुकीच्या मार्गाला गेला, चुकीच्या वळणाला गेला, तर जगाने माझ्या मुलाला नाव ठेवण्याच्या अगोदर आज मी माझ्या मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे, चांगलं वळण लावलं पाहिजे, याच्याकरता तो मारतो। मुलाला स्वतःच्या पायावर उभं करणारं रामबाण औषध म्हणजे बापाचा राग आहे, बापाचा मार आहे। आणि ते ज्याला सहन करता आलं ना, जीवनामध्ये त्या मुलाची, त्या व्यक्तीची प्रगती होत असते। बाप आहे महाराज तो। आईला जसं दुःख होतं ना, तसं बापाला सुद्धा दुःख होतं, त्याचंही हृदय, त्याचंही काळीज पिळवटून निघतं। पण आईची माया बोलकी आहे, बापाचं प्रेम अबोल आहे। अरे स्वतःची आई जरी गेली, स्वतःचा बाप जरी गेला ना, तरी त्याला मोकळेपणाने नाही रडता येत, नाही रडता येत। त्याला दुसऱ्या दिवशीपासून नियोजन करावं लागतं पुढच्या कार्यक्रमाचं। का? कारण तो विचार करतो, अरे मी जर रडत बसलो ना, तर माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला कोण आधार देईल, माझ्या घराला कोण आधार देईल? म्हणून मनातलं दुःख मनात दडवून ठेवतो, त्याचं नाव बाप आहे। त्याची माया आहे ना, ती माया मुकी आहे, पण उरामध्ये माया आहे, उरामध्ये प्रेम आहे। म्हणून एकाने फार सुंदर वर्णन केलं, बाप काय आहे? उरामंदी माया त्याची,
मुकी घाल मेल उरामंदी माया त्याची, मुकी घाल मेल लेकराच्या पायी सार जन्म उधळेल, आधाराचा वड जणू लोपल आभाळ, त्याच्या इना पाचोळा भी जिन रान माळ, जिन रान माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, समजाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, समजाया बापर. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. थोडंसं ऐका. अरे काम करून दिवसभर कष्ट करून घरी आलेला बाप ज्यावेळेस बसतो ना, ज्यावेळेस झोपतो ना, त्याची झोप म्हणजे कुत्र्यासारखी. नाही त्याला जास्त वेळ झोपता येत, नाही जास्त वेळ. आजारी पडला तरी 2 दिवसाच्या वर आराम नाही करता येत त्याला. का? कारण परिवाराची जबाबदारी आहे बरं का. आणि बाप काय आहे. इथे बसलेल्या सगळ्या माता भगिनींना सांगेल, ताई, मावशी, काकी, तुमचं वय 50च्या घरात असेल, माझं वय कमी आहे, पण अनुभव सांगेल तुम्हाला. जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये आई आहे आणि जोपर्यंत माहेरामध्ये बाप आहे तोपर्यंतच बाईचं माहेरपण आहे. एकदा आई गेली, एकदा बाप गेला ना की बाईचं माहेरपण संपलं. मग भाऊ किती जीव लावणारा असू द्या, भाऊचे किती चांगली असू द्या, एकदा बाप गेला, एकदा आई गेली ना की मग ते माहेर माहेर वाटत नाही. पाऊल टाकलं ना की आईच्या आठवणीने डोळे ओले होतात. पाऊल टाकलं ना की बाबाची आठवण होते. घरात आल्या आल्या जो खुर्चीवर बसून लेकीची वाट बघतो ना, तो आई बाप आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 4 मुलांना घेऊन, लेकरांना घेऊन लेक ज्यावेळेस माहेरी येते ना, तेव्हा तिच्या करता वेळ काढते. पापड, लोणचं, कुरडई सगळं बनवते. पण स्वतः करता बनवत असताना अर्धा किलो तरी लेकीसाठी काढून ठेवते ती आई आहे. किती जरी परिस्थिती बेताची असेल ना तरी लेक घरी आल्यानंतर लेकीला विचारतो, बाय काही कमी नाही ना ग, सुखात आहे ना, टेन्शन घेऊ नको बरं का, आजही तुझा बाप जिवंत आहे, काळजी करायची गरज नाही. हा बाप आहे. आणि बापावर मुलगी जितकं प्रेम करते ना, मुलीवर बाप जितकं प्रेम करतो ना, या जगातील निरपेक्ष नातं दुसरं कुठलंच नाही. म्हणून मी नेहमी सांगत असते, महाराज, तो पुरुष भाग्यवान पुरुष आहे ज्याच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली है. उस घर में खुदा की रहमत बरसती है साहब, जिस घर में बेटियां खेलती हैं, दौड़ती हैं. मुलीचं प्रेम फार वेगळं आहे महाराज. लहानाचं मोठं मुलीला करतो. अहो तुम्ही घरात आल्यानंतर ना, तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल, तुम्ही निरीक्षण करा. घरात आल्यानंतर मुलगा येतो धावत धावत, पप्पा काय आणलंय, खाऊ काय आणलंय, खाऊ नसेल आणलं तर पैसे द्या, तो मुलगा आहे. पण लेकीचं प्रेम फार वेगळं असतं. दमून भागून घरात आलेला बाप ज्यावेळेस लेक बघते ना, अरे 5 वर्षाची जरी लेक असेल तरी धावत धावत किचन मध्ये जाते, पाण्याचा ग्लास भरून आणते. बाबा थकले असाल ना, पाणी प्या. बाबा तुम्ही जेवण केलं का हो, पप्पा तुम्ही गोळी घेतली का हो, 17 वेळा विचारते. ती लेक आहे, ती लेक आहे. आणि लेकीसाठी आयुष्य जिजवतो तो बाप आहे. 18-20 वर्षाची लेक झाली ना, लोकांनी म्हणावं काय मग यावर्षी करायचं ना लग्न, माझी लेक मला सोडून जाणार, या भावनेनं ज्याचं हृदय पिळवटून निघतं तो बाप आहे. लेक माहेर सासरी जाणार, लेक सासरी जाणार, आई तिला भाजी बनवायला शिकवायला घेते. असं करायचं ग, तसं करायचं ग, सगळं सांगते, सगळं सांगते. लेकीने पहिल्यांदा जर भाजी बनवली ना, पहिल्यांदा जर लेकीने भाजी बनवली ना, तर किती तिखट हो, आळणी हो, खारट हो,
आई 2 शब्दाने ओरडते, पण बाप कधीच ओरडत नाही. लेकीने पहिल्यांदा भाजी बनवल्यानंतर ऊर भरून येतो, भाकरीचा तुकडा मोडतो, भाजीमध्ये बुडवतो आणि तोंडात घालतो. किती तिखट झालेली भाजी असेल ना तरी तोंडातून वाक्य येतं, लेकी अगं एवढी छान भाजी बनवली ना, अशी भाजी आत्तापर्यंत, अशी टेस्ट आत्तापर्यंत तुझ्या आईच्या सुद्धा हाताला आली नाही. त्याला तिखट लागत नाही का? लागतं महाराज, पण माझी लेक तिने भाजी बनवली ना. या विचारांनी, या भावनेने ज्याचं हृदय भरून येतं, ज्याचं हृदय भरून येतं. माझी लेक सासरी जाणार. अहो तुम्ही साधा विचार करा, 200 रुपयाचं घड्याळ जर तुम्ही हातात घातलं आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीने जर ते 200 रुपयाचं घड्याळ मागितलं ना, 200 रुपयाचं घड्याळ काढून देत असताना जीव जड होतो. तर 20 वर्ष ज्या लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवलंय, त्या लेकीला असं दुसऱ्याच्या घरी पाठवत असताना त्या बापाचं हृदयाला काहीच वाटत नसेल का? अंतकरण भरून येतं. लेक माझी सासरी जाणार, निघते ना ज्यावेळेस, आई येते ग, मावशी येते ग, काकी येते ग म्हणत 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 सगळ्यांचा निरोप घेते. बाप सगळं काही बघतो, लेकीच्या लग्नासाठी कर्ज काढतो. अरे मी असेही काही बाप बघितले आहे की मुलीचं लग्न होऊन तिला मुलं होतात तरी सुद्धा बाप त्या मुलीच्या लग्नाचं कर्ज फेडत असतो. जुना काळ जर आपण बघितला तर जमिनी गहाण ठेवून, जमिनी विकून बापानी मुलीचे लग्न केले. लेक जायला निघते ना, सगळे निरोप देतात, पण बापाची हिंमत नाही होत लेकीच्या समोर जायची. कुठेतरी मंडपाच्या कोपऱ्याला अश्रू मनात दडवून ठेवून तो बाप खांबाला धरून त्या ठिकाणी उभा असतो. लेक ज्यावेळेस गाडीत पाऊल टाकते सासरी जाण्याकरताना, दुसऱ्या पावलाला बापाची आठवण होते. मला चालायला शिकवलं, मला हाताला धरून चालायला शिकवलं. मी आले ना की ज्याचं हृदय भरून येतं, मी कॉलेजला गेले ना की मी येईपर्यंत ज्याला शांतता वाटत नाही तो माझा बाप कुठे आहे, बाप कुठे आहे, बाबा 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 अशी कोवळी हाक मारते. आणि ती हाक जशी कानावर येते ना, कुठेतरी मंडपाच्या खांबाला हृदयामध्ये अश्रू दडवून ठेवणारा बाप बाहेर येतो आणि लेकीला कडकडून मिठी मारतो. आणि आयुष्यभर कधी जो बाप रडला नाही ना, तो बाप लेक सासरी जाताना रडतो. लेक सासरी जाताना म्हणून बाप काय, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना. ज्याने जपले मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे 2 आसवे डोळ्यात. ज्याची पहाडाची छाती, ज्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब. ज्याने जपले मुलांना तळ हात पाकळ्यात, ज्याने मुलाबाळांना जपलं, आयुष्य संसार सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःच्या पुढे जाऊन मुलांचा विचार केला. महिन्याला 20,000 रुपये कमवणारा बाप लेकरा करता 25,000च्या गोष्टी वस्तू घेण्याची दानत आणि ताकद ठेवतो. म्हणून बाप हा आधारवट आहे, बाप हा आधार वृक्ष आहे, आधार वृक्ष. आणि या परिवारातील हा आधार देणारा, माणुसकी आणि प्रेम जपणारा हा बाप या परिवारातून निघून गेला. आता बाप म्हणून कुणाकडे बघायचं? बापासारखा आधार आम्हाला कोण देणार? कोण होणार आमचा पिता? कोण दाखवणार आम्हाला सन्मार्ग? कोण दाखवणार आम्हाला जीवनाची चांगली वाट? बापाने आम्हाला आधार दिला, लढायला शिकवलं, जीवन जगायला शिकवलं. आता कोण आम्हाला लढायला शिकवणार? कोण आम्हाला जीवन जगायला शिकवणार? तर बरं का माई बापा हो, आमच्या साधू संतांनी सांगितलंय, घाबरून जाऊ नका.
वारकरी संप्रदायाने मार्ग सांगितलाय, ज्याला ताई नसेल त्याने मुक्ताबाईकडे बघावं, ज्याला दादा नसेल त्याने निवृत्तीनाथ महाराजांकडे बघावं, ज्याला काका नसेल त्याने सोपान देवांकडे बघावं, ज्याला आई नसेल त्याने आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींकडे बघावं, आणि ज्याला बाप नसेल त्याने विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगाकडे बघावं. तो पांडुरंग परमात्मा सगळ्या जगाचा बाप आहे, सगळ्या जगाचा बाप माझा दीनानाथ, वाट भक्तांची पाहात. या सगळ्या जगाचा बाप तो परमात्मा आहे. आपला खरा पिता, पिता कळतो ना, पिता नाही, पिता म्हणजे बाप, पिताश्री. आपल्या सगळ्या जगाचा पिता, खरा पिता, ओरिजिनल डॅड जर कोण असेल तर तो बाप आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे. त्याने स्वतः गीतेमध्ये म्हटलंय, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी अमुते. तो गुरु आहे, तो बंधू आहे, तो पिता आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले वीण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा. ती भक्ती तुम्हाला जीवन जगायला शिकेल. भक्ती काय करते? भक्ती आम्हाला जीवन जगायला शिकवते. भक्ती आम्हाला व्यवहार सांगते. भक्ती आम्हाला परमात्म्याच्या जवळ नेते आणि भक्ती जीवनामध्ये आमचा उद्धार करते. त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा. ती भक्ती तुम्हाला आधार देईल. बाप जसा आधार देतो ना, तशी भक्ती हा परमार्थ जीवनामध्ये आधार देत असतो, लक्षात घ्या. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं, ही भक्ती जर तुम्ही केली ना तर इहलोकीही तुम्हाला कामाला येईल आणि परलोकीही तुम्हाला कामाला येईल. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. आज जे बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेलेले आहेत ना, त्या बाबांनी माणुसकी, प्रेम जपलं, सत्कार्य केलं आणि या सन्मार्गाच्या वाटेने ते चालत असताना त्यांनी जीवनामध्ये पुण्य कमावलं. आणि या पुण्याचा बँक बॅलन्स आपण सगळ्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केला पाहिजे. कारण शेवटी आपल्याला तेच कामाला येणार आहे, बाकी काही कामाला येणार नाही. धनानी भूमो पशवश्च गोष्टे, भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छती जीवैक. आपल्या शेवटच्या क्षणी आपल्याला ते कामाला येणार आहे, बाकी काही कामाला येणार नाही. म्हणून ते करा जे तुम्हाला कामाला येईल, जे तुम्हाला उपयोगाला येईल. आणि शेवटच्या क्षणी आपण केलेलं चांगलं कर्म, आपण जपलेली माणुसकी, प्रेम हे कामाला येणार आहे. तुम्ही किती मोठा बंगला बांधला, किती प्रॉपर्टी जमवली, किती गाड्या तुम्ही घेतल्या, हे नाही कोणी विचारणार. तुम्ही गेल्यानंतर लोक विचारतील, यांनी जीवनामध्ये पुण्य काय केलं, किती लोकांची मदत केली, किती लोकांना मार्गाला लावलं, किती लोकांना सन्मार्ग दिला, हे विचारणार आहे. म्हणून ते खूप गरजेचं आहे. शेवटचं अंतिम सत्य म्हणजे स्मशान आहे. आणि तिथे जात असताना आम्हाला हे पुण्य कमीत जायचंय. लोकांचे आशीर्वाद घेत घेत जायचंय. लक्षात घ्या, आजकाल लोक मोठे मोठे बंगले बांधतात. बंगले बांधल्यानंतर आता किचन, हॉल, बेडरूम, किड्स रूम, नाही का, सगळं वेगवेगळं करतात. लोकांनी बंगले बांधल्यानंतर लोक आम्हाला दाखवायला नेतात, महाराज चला तुमचे पाय आमच्या घराला लावा. मग आम्ही गेल्यानंतर लोक सांगतात, बघा महाराज हे आमचं किचन आहे, हा आमचा हॉल आहे, आमचा डायनिंग टेबल आहे, ही आमची मास्टर बेडरूम आहे, हा आमचा किड्स रूम आहे, हे आमचा स्टोरेज रूम आहे. इथपर्यंत ठीक होतं. पण आजकाल लोक एवढी येडावलेत. इथपर्यंत दाखवणं ठीक होतं, पण आजकाल लोक एवढी वेडी झालीत का टॉयलेट आणि बाथरूम दाखवायला नेतात. मी एका घरामध्ये गेले, ते म्हणाल, महाराज चला आमचं बाथरूम तुम्हाला दाखवतो. आमच्या बाथरूम मध्ये इटालियन मार्बल लावलंय. आपण आपल्या पाहुण्याला, संतांना, महाराजांना घरात आल्यानंतर काय दाखवलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. कळतंय ना तुम्हाला? काय दाखवलं पाहिजे. तुमच्या घरात एखादा जर पाहुणा आला, साधू संत महाराज मंडळी जर तुमच्या घरामध्ये आले ना, तर तुमचं घर किती मोठं आहे,
तुमचं घर किती सुंदर आहे हे दाखवू नका, तुमचा देवघर किती सुंदर आहे आणि देवघर किती छान आहे हे दाखवा. तुमचं देवघर ही तुमच्या घराची शान आहे, ते घराचं वैभव आहे, ती घराची श्रीमंती आहे. देवघर दाखवा. देवाला छान असला पाहिजे, देवाला रोज नैवेद्य दिला पाहिजे. देताना तुम्ही सगळे देत असाल. नैवेद्य देता की निवद देता? कळतंय ना? नैवेद्य देता की निवद देता? निवद. बरं देता की दाखवता? दाखवतो. देवा निवद पाहून घे. पिंट्याला सांगतो, पिंट्या देवाला निवद दाखवून. तेव्हाच मी विचार करते देवारातल्या देवांच्या तब्येती का होत नाही का? कारण आपण काय करतो, निवद फक्त दाखवतो, त्याला खाऊ नाही घालत. खाऊ घातला पाहिजे, देवघर चांगलं असलं पाहिजे. पण एक सांगू, तुम्ही घर कितीही मोठं बांधा, लोक मोठे मोठे घरं बांधतात. किचन आहे, हे आमचं बेडरूम सेपरेट आहे, आमच्या मुलांची रूम सेपरेट आहे, आमच्या मुलांची खेळायची रूम सेपरेट आहे, आमचं स्टोरेज रूम सेपरेट आहे, आमची डायनिंग रूम सेपरेट आहे, आमच्या मुलांना बाहेर जायची गरज नाही, आमच्या मुलांसाठी गार्डन सुद्धा सेपरेट आहे, आम्ही स्विमिंग पूल सुद्धा सेपरेट बांधला आमच्यासाठी. पण आतापर्यंत कुणीच मला असं म्हटलं नाही की आम्ही मेल्यानंतर आमचं सगळं सेपरेट आहे ना, मग आम्ही मेल्यानंतर आम्ही सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये जाणार नाही, आमच्यासाठी आम्ही स्मशानभूमी सुद्धा सेपरेट बांधून ठेवली. असं कोणी म्हणतं का? कोणीच म्हणत. कारण स्मशानभूमी ही प्रत्येकाची एकच आहे आणि प्रत्येकाला तिथंच जावं लागणार आहे, ते अंतिम सत्य आहे. म्हणून किसी ने कहा है, हिंदी समझती ना आपको? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक ही आती है. किसी ने कहा है, स्मशानभूमि के ऊपर लिखा था, मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गए आते आते. मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गए आते आते. क्या दिया तुझे इस दुनिया वालों ने, तेरे अपनों ने ही जला दिया जाते जाते. एकदा का या शरीरातून जीव निघून गेला, हालचाल बंद झाली, आपलीच लोक, आपलेच नातेवाईक, आपलेच मुलं बाळं आपल्याला जाळतात, आपल्या शरीराला अग्निसंस्कार करतात. सांगायचं तात्पर्य एकच आहे की स्मशानभूमीमध्ये जाण्याच्या अगोदर आम्ही आमच्या स्वतःसाठी काहीतरी करून ठेवलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. मग स्वतःसाठी करायचंय, मग स्वतःसाठी काय करायचं? घर बांधायचं का? मग ते घर कामाला येणार आहे का? काय करायचं स्वतःसाठी? संपत्ती कमवाल, ती सुद्धा तुम्हाला नाही नेता येणार सोबत, ती मुलाबाळांकरता राहून जाईल. बरं मग काय करायचं? सोनं कमवून ठेवायचं, सोनं घेऊन ठेवायचं. आमच्या माता भगिनी तर फार जीव असतो सोन्यात, असतो ना? आहे का नाही? एवढा घाबरता, एवढा जीव असतो सोन्यामध्ये, एवढा जीव असतो. मला सांगा, ते कामाला येईल सोनं? तुम्ही तुमच्या सुनबाईला सांगून बघा, सुनबाईला जवळ बोलवा आणि सुनबाईला म्हणायचं, सुनबाई माझ्याजवळ 20 तोळे सोनं आहे. किती तोळे सोनं? 20 तोळे आहे ना? बरं कल्पना करा, प्रवचनात कीर्तनात काही मोल लागत नाही कल्पना करायला. 20 तोळे सोनं आहे आणि सुनबाईला जवळ बोलायचं, सुनबाई 20 तोळे सोनं आहे, त्याच्यापैकी हे 18 तोळे सोनं मी तुला देते. सुनबाईला द्यायचं. टेन्शन आलं का? मी कल्पना करा म्हणते, तुम्ही लगेच देऊन टाका असं मी म्हणत नाही. मला माहिती तुम्ही तेवढ्या उदार नाही, लगेच देणार नाही. काय करायचं? सुनबाईला म्हणायचं, 20 तोळे सोन्यातील 18 तोळे सोनं मी आता तुला लगेच देऊन टाकते. फक्त जे उरलेले 2 तोळे सोनं आहे ना, तेवढं फक्त मी मेल्यानंतर माझ्या चितेवर टाकायचं. टाकील कधी? 18 तोळे द्या ना तिला, टाकील का? नाही टाकणार. का नाही टाकणार? नाही टाकणार महाराज. ती टाकणार नाही आणि तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. सोनं नाही, चांदी नाही. सोना चांदी हीरे मोती सब कुछ छोड़ना होगा, सब प्यारी चीजों से तुझको नाता तोड़ना होगा. सोना चांदी हीरे मोती सब कुछ छोड़ना होगा, सब प्यारी चीजों से तुझको नाता तोड़ना होगा. धन दौलत जागीर नहीं कुछ साथ में आने वाली,
दुनिया जीतने वाला सिकंदर गया यहाँ से खाली, मौत खड़ी है तेरे सिर पर अब तो आंखें खोल। जीवन है अनमोल प्यारे, जीवन है अनमोल, जीवन है अनमोल प्यारे, जीवन है अनमोल। अनमोल जीवन आहे महाराज। जो सिकंदर नावाचा बादशाह ज्याने संपूर्ण विश्व जिंकलं, तो बादशाह सुद्धा ज्यावेळेस शेवटी जातो ना, त्यावेळेस तो आपल्या सगळ्या सैनिकांना आणि सगळ्या सेवकांना म्हणतो की मी मेल्यानंतर माझ्या एका हाताला मी कमावलेली सगळी धनसंपत्ती ठेवायची आणि एका हाताला माझं सगळं सैनिक, मी जिंकलेलं सगळं काही राज्य, हे सगळं ठेवायचं। त्यावेळेस सैनिकांनी सेवकांनी विचारलं तुम्हाला सांगायचं काय? त्यावेळेस सिकंदर म्हणतो मला जगाला हा निरोप द्यायचा आहे की ज्या सिकंदराने संपूर्ण दुनिया जिंकली, तो सिकंदर सुद्धा इथून जाताना रिकाम्या हाताने गेला, हे सांगायचं आहे। म्हणून या जगामध्ये तुम्हाला जायचंय, सगळ्यांना जायचंय। मी सांगते मलाही जायचंय, ज्यांनी साऊंड सिस्टीम लावली त्यांनाही जायचंय ना तुम्हाला? जाने का है ना? प्रोग्राम होने के बाद जाओ। मी सांगते मलाही जायचंय, कॅमेरामॅनला सुद्धा तुम्ही लगेच जाऊ नका, अजून संसार बाकी आहे तुमचा। इथे बसलेल्या सगळ्यांना जायचंय, ह्या कॉलनीतले सगळे जाणार आहे, या गावातले सगळे जाणार आहे। मी एका प्रवचनामध्ये असंच म्हटले, या गावातले सगळे जाणार आहे। एक म्हातारी माझ्या समोर बसलेली हसत होती। म्हटलं आजीबाई का हसता? आजी म्हटली महाराज तुम्ही म्हणाले या गावातले सगळे जाणार आहे, पण मी या गावातलीच नाही। आता ती या गावातली नाही म्हणजे मृत्यू लोकातली नाही का? आमच्या ज्ञानोबरायांनी गाव सांगितलंय, त्या गावाचं नाव ऐकायचंय तुम्हाला? त्या गावात जो माणूस जातो ना त्याला जावं लागतं। त्या गावात जो माणूस जातो तो जातो। कुठल्या गावाचं नाव आहे ऐकायचंय तुम्हाला? ऐकायचंय का? किती एक्साइटमेंट आहे ना? काही लोक म्हणतील पटकन सांगा म्हणजे आम्ही त्या गावात जाणारच नाही। त्या गावाचं नाव माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, अगा देहाची गावालिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणोची नाही धनंजया, जिया परी। अगा देहाची गावा आलिया, देहरूपी गावाला जो आला त्याला मृत्यूलोकी गावाला जावं लागणार म्हणजे लागणार। म्हणून या लोकाचं नाव मृत्यूलोक आहे। इथे लोक जगतात हे नवल नाही, मरतात हे नवल नाही, जगतात हे आश्चर्य आहे। आणि म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याला जावं लागतं। मृत्यू कोणाला हातात घेता येत नाही। कुणी किती मोठा हो, डॉक्टर हो, इंजिनियर असो, वकील असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान असो, त्याला जावं लागतं महाराज। एक उदाहरण तुम्हाला सांगेल। सकाळीच एका माणसाची डोरबेल कोणीतरी वाजवली। त्याने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर समोर असलेल्या व्यक्तीला विचारलं कोण आहेस तू? समोरचा माणूस म्हणाला मी यम आहे। यम काय म्हणाला? कुणी कुणी पाहिलं यमाला? पटकन हात वर करा। कुणीच नाही पाहिलं? जन्म फुकट गेला तुमचा। तुम्ही म्हणाल महाराज ज्याने यमाला पाहिलं तो जगाला पाहायला शिल्लक राहत नाही, आणि यम इज कम, तो एक माणूस कम। कळतंय ना? यम आलाय, यम म्हणतोय आवर पटकन मी तुला घ्यायला आलोय। घ्यायला म्हणजे कुठे? वाशीला का मुंबईला? कायमचा न्यायला आलाय। आणि असं म्हटल्यानंतर तो समोर ज्याने दरवाजा उघडला होता थरथर थरथर कापायला लागला, विचार करायला लागला यम आलाय मला म्हणजे घेऊन जाणार, कायमचा घेऊन जाणार, काय करायचं विचार करायला लागला। कमीत कमी थोडं तरी मला जगता आलं पाहिजे, नाही जास्त तर कमीत कमी रात्रीचे फ्रीजमध्ये राहिलेले गुलाबजाम तरी खाता आले पाहिजे। काही लोकांना एवढं खाण्यावर जीव असतो, एवढं जीव असतो, त्यांना जर म्हटलं ना की उद्या तुम्ही जाणार आहात, उद्या तुमचा मृत्यू आहे, तर ते देवधर्म नाही करणार, ते पहिले खाण्याच्या पंक्तीला लागतील, पहिले हॉटेलमध्ये जाऊन खाऊन घेतील। एवढं काही लोकांचं खाण्यावर प्रेम असतं।
आणि काही काही लोक जगण्यासाठी खातायत की खाण्यासाठीच जगताय हेच कळत नाही. दिवसभर खात असतात. विचार करतोय काय करू काय करू काय करू, थोडंसं जगता आलं पाहिजे, थोडासा मृत्यू पुढे ढकलता आला पाहिजे, आजचा दिवस तरी नाही, आजचा दिवस तरी 1 तास तरी जगता आलं पाहिजे, काय करायचं डोकं चालवलं. हुशार होता, बहुतेक वाशीचाच असला पाहिजे. तो यमाला म्हणतोय, यम साहेब एवढ्या लांबून तुम्ही आला, जरा 2 मिनिटं आतमध्ये चला, 2 मिनिटं थांबा म्हणे, कडक गरमागरम चहा तुम्हाला बनवतो, आपण दोघेही चहा पिऊ आणि मग तुम्ही मला घेऊन जा. एकदा तर चहा पिऊन बघा आमच्या मृत्यू लोकातील काय टेस्ट असते चहाला. यम सुद्धा विचार करतो, एवढ्या वेळा इकडे आलो महाराष्ट्र कॉलनीमध्ये, पण यम म्हटल्यानंतर सगळे लोक घाबरतात, थरथर थरथर कापायला लागतात, कुणी साधं पाणी सुद्धा विचारत नाही. पण काय माणूस आहे, चहाचं आमंत्रण करतोय, चहा पाजतोय. यमाने सुद्धा विचार केला, चला जरा बघूया मृत्यू लोकात चहा काय असतो ते. म्हणून यम आतमध्ये गेला. यमाला याने सोफ्यावर बसवलं आणि हा चहा बनवण्याकरता किचनमध्ये गेला. यमाला टीव्ही लावून दिली, बातम्या बघितल्या त्याने, कोण खासदार किला उभं राहते, कोणाचे किती शीट आहेत, कोणाला कुठलं तिकीट मिळणार आहे, आचारसंहिता कधी लागू होते. यम टीव्ही बघतोय आणि हा चहा बनवायला किचनमध्ये गेला आणि चहा बनवता 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 विचार करतोय, आता असं काहीतरी केलं पाहिजे का जेणेकरून थोडा वेळ तरी आपल्याला जगता येईल, मृत्यू पुढे ढकलता येईल. डोकं चालवलं, चहा बनवता बनवता कल्पना सुचली, त्या चहामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं आणि गुंगीचं औषध मिक्स केलेला तो चहा कपात ओतला, यमाला प्यायला आणून दिला. यमाने चहा पिला, चहाचा परिणाम, गुंगीच्या औषधाचा परिणाम झाला. यम सोफ्यावर पडला. आता काय करायचं, आता 15-20 मिनिटं तर भेटली, पण अजून थोडा वेळ जगायला भेटलं पाहिजे. काय करायचं. यमाने काय काय सोबत आणले बघायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला एक कागद सापडला आणि त्या कागदामध्ये आज दिनांक 17 मार्च 2024 रोजी किती लोकांना मृत्यू लोकातून यमलोकात न्यायचं आहे याची मोठी यादी होती. आणि त्या यादीमध्ये पहिल्याच नंबरला याचं नाव होतं. कुणाचं ऐकताय ना? ज्याने चहा पाजला होता त्याचं, ज्याने चहा दिलं त्याचं पहिलंच नाव पाहिलं. विचार केला, आता यम उठल्या पहिल्यांदा आपल्याला घेऊन जाईल, कारण पहिलं नाव, बोला ना, पहिलं नाव आपलंच आहे. विचार करायला लागला, काय करायचं. एवढा आनंद झाला. थोड्याच वेळात यमाला जाग आली. जसा यमाला जाग आली तसा यम विचार करायला, हा काय चहा लागला, काय मस्त विश्रांती झाली, काय माणूस आहे, चहा पाजला मला, मी याला घेऊन जायला आलोय, कायमचा यमलोकात न्यायला आलोय, तरी सुद्धा चहा पाजला, काय टेस्ट होती चहाला, काय मस्त लागला, मस्त विश्रांती झाली. असं म्हणता त्याने तो कागद हातामध्ये घेतला. कुठला? ज्या कागदामध्ये याने घोटाळा करून ठेवलाय तो कागद हातामध्ये घेतला आणि विचार करतोय, काय माणुसकीचा आहे, काय प्रेमळ माणूस आहे, काय माणुसकी याला, काय चांगला स्वभाव आहे, मी याला घ्यायला आलोय तरी सुद्धा याने मला चहा पाजला, काय छान चहा लागला, किती चांगला माणूस आहे, किती प्रेमळ माणूस आहे. एवढ्या चांगल्या माणसाला, एवढ्या प्रेमळ माणसाला एवढ्या लवकर नेऊशी वाटत नाही. म्हणून आज आपण पहिल्या नंबर पासून सुरुवात नाही करायची, आज आपण शेवटापासून सुरुवात करायची. उचललं ना त्याला, पाहता काय, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैसा काळ लोकांनी येत असे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमचा मृत्यू जिथे व्हायचा, ज्या अवस्थेत व्हायचा, ज्या ठिकाणी व्हायचा, त्या ठिकाणी होणार म्हणजे होणार. मग तिथे काहीही चालत नाही. येणे एकले हो, जाणे हो शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडीले धनान चले लक्ष कोटी. किती धनवान असो, किती संपत्तीवान असो. मी एक उदाहरण नेहमी सांगत असते. 2001 साली आपल्या संपूर्ण जगामध्ये एक प्रचंड श्रीमंत व्यक्ती, प्रचंड श्रीमंत कलाकार होऊन गेला, ज्याने संपूर्ण जगाला त्याच्या कलेने वेड लावलं होतं. इतकी श्रीमंती, इतकी प्रॉपर्टी त्याच्याकडे होती, इतका पैसा त्याच्याकडे होता की त्याने ठरवलं, या पैशाच्या, या प्रॉपर्टीच्या, या प्रतिष्ठेच्या जोरावर मी 150 वर्ष जगेल. आणि 150 वर्ष जगण्याकरता तो तोंडाला मास्क लावायचा दुसऱ्याशी बोलताना. 2001 साली दुसऱ्याशी हस्तांदोलन करत असताना तो हातामध्ये हँडग्लोव्ह घालायचा. 150 वर्ष जगायचं म्हणून त्याने 12 डॉक्टर घरामध्ये ठेवले होते. त्यांना तो पगार द्यायचा, फुकट नव्हते ते डॉक्टर. 150 वर्ष जगायचंय म्हणून त्याने एक जिम ट्रेनर ठेवला होता, तो त्याच्याकडून व्यायाम करून घ्यायचा.
150 वर्ष जगायचंय म्हणून त्याने 5 ऑर्गन डोनर घरामध्ये ठेवले होते. ऑर्गन डोनर म्हणजे इंद्रिय दान करणारी लोक, की त्याचं हृदय, किडनी, फुफ्फुस जर काही खराब झालं तर ते डोनर त्याला देतील. असे 5 ऑर्गन डोनर त्याने ठेवले होते कारण त्याला 150 वर्ष जगायचं होतं. त्याने घरामध्ये 12 डॉक्टर ठेवले कारण त्याला 150 वर्ष जगायचं होतं. तो तोंडाला मास्क लावायचा कारण त्याला, तुम्ही ध्रुवपद विसरू नका, बोलत चला, 150 वर्ष जगायचंय. तो हातामध्ये हँड्स ग्लोव्ह घालायचा कारण त्याला 150 वर्ष जगायचं. एवढंच नाही, त्याने तो प्रत्येक वस्तू पदार्थ खात असताना चेक करून लायब्ररीमध्ये टेस्टिंग करून खायचा कारण त्याला 150 वर्ष जगायचं होतं. याच्याही पुढे जाऊन सांगते, त्याने स्वतःच्या घरामध्ये ऑक्सिजन बेड तयार करून ठेवला होता आणि त्या ऑक्सिजन बेडमध्ये तो जाऊन झोपायचा कारण यदा कदाचित जर माझे किडनी, हृदयाचे ठोके जर कमी झाले, ऑक्सिजनची गरज पडली तर हा बेड मला कामाला येईल. म्हणून ऑक्सिजन बेड तयार करून ठेवला होता कारण त्याला 150 वर्ष जगायचं. एवढं सगळं त्याने केलं. 150 वर्ष जगायचं आहे म्हणून 12 डॉक्टर ठेवले. 150 वर्ष जगायचं आहे म्हणून 5 ऑर्गन डोनर ठेवले. 150 वर्ष जगायचं आहे म्हणून जिम ट्रेनर ठेवला. 150 वर्ष जगायचं आहे म्हणून तोंडाला मास्क लावायचा. 150 वर्ष जगायचं आहे म्हणून हातामध्ये हँड ग्लोव्ह घालायचा. 150 वर्ष जगायचं आहे म्हणून ऑक्सिजन बेडमध्ये झोपायचा. अशी व्यक्ती 2009 साली अचानक ऑक्सिजन बेडमध्ये झोपलेला असताना सुद्धा श्वासोश्वास कमी होऊ लागला. हृदयाचे ठोके का कमी होत आहेत? 12 डॉक्टर घरातले धावत आले, सगळ्यात चेक केली, टेस्टिंग केली, पण निदान काहीच कळलं नाही. मोठा व्यक्ती होता म्हणून शहरातले सगळे डॉक्टर आले, सगळ्यांनी चेक केलं, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण निदान काहीच कळालं नाही. आणि 150 वर्ष जगण्याचं स्वप्न बघणारी ही व्यक्ती वयाच्या 50शीत मेली. त्या व्यक्तीचं नाव आहे मायकल जॅक्सन. 50शीत गेली, ऑक्सिजन बेडमध्ये झोपलेला होता. त्याच्याकडे एवढं होतं, आपल्याकडे काय? 10 तोळ्याची पोत, 2-3 सोन्याच्या कानातल्यांचे जोड, एखादा बंगला, 2-3 फार्म हाऊस, 2-3 गाड्या. आणि याच्यावर आपण किती अहंकारात असतो, किती अहंकारात असतो. अरे चालत असताना दुसऱ्याला विचारत नाही, अहंकारात चालतो. पैशाच्या, श्रीमंतीच्या जोरावर. जरूर पैसा माणसाने कमवावा, खूप पैसा कमवावा, खूप मोठं व्हावं, घरामध्ये आणि खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा. पण दादा लक्षात ठेवा, त्या पैशामागे कोणाचाही तळतळाट नसावा, कोणाचा लुबाडून नको, कोणाचा हिरावून नको. माझ्या स्वतःच्या कमाईचं प्रामाणिकतेने धर्माने कमावलेलं माझ्याकडे असावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विचकरे. हे जमलं पाहिजे. मृत्यू कधी येईल, काय येईल, कुठल्या परिस्थिती येईल आपल्याला सांगता येत नाही. आणि तो आल्यावर आपल्याला काहीच हालचाल करता येत नाही, नाही करता येत महाराज. मृत्यू आपल्याला आपल्या हातात घेता येत नाही, पण मृत्यूला कसं सामोरं जायचं आणि मृत्यूचा कसा सोहळा करायचं हे मात्र आमच्या हातात आहे. मग आमच्या संतांनी सांगितलं, बाबा रे, मृत्यू जसा जसा जवळ येतो ना तसं तसं तू माया, ममत्व या सगळ्या गोष्टी सोडून आता तू स्वतःसाठी जग. आता तू स्वतःच्या उद्धारासाठी जग. खूप केलं संसारावर प्रेम, आता थोडं देवावरही प्रेम करायला शिक. म्हणून 50शीच्या पुढे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने घर, दार, प्रपंच, संसार या सगळ्या गोष्टींच्या जास्त जाळ्यात न गुंतता त्यांनी आता विरक्त व्हायला शिकलं पाहिजे. परमार्थाची वाट धरता आली पाहिजे. ज्यांना ज्यांना सुना आल्यात त्यांनी जास्त घरात राहायचं नाही. किती जणींना आल्यात? आल्यात तरी नाही म्हणतात. ज्यांना ज्यांना सुना आल्यात. आणि एक सांगू तुम्हाला, जितकं तुम्ही जास्त घरात राहाल ना तितका तुमचा बीपी वाढेल. बरोबर आहे ना? तुम्ही एवढ्या पटकन हसल्या म्हणजे तुमचा वाढतोय. जितके, दादा तुम्हालाही सांगते, तुम्हालाही सुना आल्या असतील, जितके जास्त तुम्ही घरात राहाल तितकी शुगर वाढेल, तितका बीपी हाय होईल. मुलगा मनासारखा वागला नाही, सुनबाईने वेळेवर चहा दिला नाही की लगेच तापतो माणूस. म्हणून लक्षात ठेवायचं, एकदा का मुलाचा संसार चालू झाला की आपण संसारात जास्त लुडबुड करायची. आपण काय, तुम्ही म्हणाल काय करायचं? चला माझ्या मागं. मस्त कीर्तन करायचे, भजन करायचे, आळंदीच्या वारीला जायचं, बसने जायचं नाही, पायी पायी जायचं. 8 दिवस बॅग भरायची, मस्त पायी पायी जायचं. छान असं मुंबईवरून पण दिंड्या निघत असतात, ओतूर जुन्नर परिसरातून पण दिंड्या निघत असतात. 8 दिवस बॅग भरायची, मस्त छान अशी बॅग भरायची. आणि तुम्ही एकदा का वारीला जायचा निर्णय घेतला ना, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? सुनबाईला.
तुम्ही 5 साड्या घेतल्या ना, सुनबाई म्हणेल आत्याबाई माझ्या 2 साड्या आणखी घ्या, पण पहिले तुम्ही वारीला, पहिले तुम्ही जा. आणि तुम्ही एकदा का घराच्या बाहेर गेला की सुनबाई लगेच स्टेटस अपडेट करेल, फिलिंग व्हेरी हॅपी, नो कटकट इन 8 दिवस. आणि तुम्ही घरात राहिला ना, काय होईल माहिती का? तुम्ही जर म्हणाला ना सुनबाई मेथीची भाजी बनव, सुनबाई म्हणेल निवडायला मदत करा. तुम्ही जर म्हणाला मला चपाती तूप लावून दे, तेल लावून दे, ती म्हणाल थोडंसं कणिक मळून देता का हो? गोड गोड बोलून काम काढून घेईल तुमचं. म्हणून लक्षात घ्या, एकदा का 50च्या पुढे गेल्या ना की त्यांच्याकडे सोपवून द्यायचं. तुमच्यासाठी तुम्ही आता जगायला शिकायचं. आणि दादा मावशी तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही ज्यावेळेस कमावताना, तुम्ही कमावलेलं धन आणि तुमचे मुलं बाळ ज्यावेळेस मोठे होत असतात त्यावेळेस सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावावर अजिबात करायची. म्हणजे थोडीशी करा, नाहीतर ते येऊन मला भेटतील. थोडीशी करा, पण सगळी नाही करायची. का सगळी नाही करायची त्याचं कारण सांगते. एक म्हातारा मला येऊन भेटला, मला म्हणाला ताई काय सांगू, मुलगा लक्ष देत नाही, सुनगाई सांगून ऐकत नाही. मी म्हटलं बाबा तुमचं वय काय? बाबा म्हणतात 70. मी म्हटलं सांगणं बंद कर. कशाला सांगता? सुनबाई लक्ष देत नाही, होते तेवढे सगळे लक्ष तिच्याकडेच दिले, आता काय ते लक्ष देईल? म्हणून सगळे अजिबात नाही करायची प्रॉपर्टी मुलांच्या नावावर. द्यायची त्यांना, थोडीशी द्यायची, पण थोडंसं तुमच्याकरता राखून ठेवायचं. किती राखून ठेवायचं दादा? तुमच्या उतार वयामध्ये जर तुम्हाला आळंदीला जायची इच्छा झाली, मथुरा, काशी, वृंदावन, 4 धाम करायची इच्छा झाली, तर तुमच्या मुलाबाळांसमोर तुम्हाला हात पसरवायची वेळ येऊ नये एवढं तुमच्यासाठी तुम्ही राखून ठेवलं पाहिजे. एवढं राखून ठेवलं पाहिजे. नाहीतर उद्या आळंदीला जायचंय, दादा देतो का रे 2000? कशाला मागायचं? तुम्ही कमावले ना, तुम्ही कष्टाने कमावले, तुम्ही घाम गाळून कमावले ना, तर तुमच्याकरता 20% ठेवायचे, 80% त्यांना देऊन टाकायचं. आणि उतार वयात जगायला फार काही लागत नाही मावशी, फार काही लागत नाही. पण तुम्हाला स्वाभिमानात जगता आलं पाहिजे एवढं तुम्ही ठेवायचं. सुनबाई समोर लाचार व्हायचं नाही. तिला तुमचा धाक असला पाहिजे, तुम्हाला तिचा धाक नको. याच्याकरता तुम्ही तिला प्रेम द्या. सुनेनेही सासूवर प्रेम करा. मुलीवर प्रेम करण्यापेक्षा मी म्हणते थोडं काकणभर जास्त सुनेवर प्रेम करा. त्याचं एक तुम्हाला आताचं कारण सांगते, लेटेस्ट कारण. सुनबाईवर का प्रेम करायचं त्याचं लेटेस्ट कारण. मुलीवर का करू नका, कमी करा, सुनबाईवर जास्त करा. कारण तुमची मुलगी तुमच्यापासून जर 4 किलोमीटर लांब राहत असेल ना, तर तिला 4 किलोमीटर इथं येता येता इतकी ट्रॅफिक लागेल का ती 2 तास येणार नाही. हे लेटेस्ट कारण आहे. म्हणून सुनेवर जास्त प्रेम करा. कारण सुनबाई तुमच्या जवळ असणार आहे, पाणी तुम्हाला देईल. आणि सुनांनी सुद्धा थोडंसं सासूचा सहन करायला शिका ग. सासू तुम्हाला कामाला येणार आहे, तिचं सगळं तुमचंच होणार आहे, नाही देणार ती कोणाला. पण आजकालच्या मुलींमध्ये सहनशक्ती अजिबात नाही, अजिबात नाही. थोडंसं काही झालं की लगेच आईला फोन करून सांगतात, आई सासू अशी बोलली, काय करू? आई पण तिकडे सांगते टेन्शन घेऊ नको, तुला सगळा संसार दिलाय, आता जरी जावयाला घेऊन आली ना तरी आपला जुना फ्लॅट आहे तुझ्यासाठी. काय गरज आहे? लग्न सीझन आलाय, लेकीला संसार देण्यापेक्षा 4 संस्काराच्या गोष्टी शिकवा आणि तिला सांगा आतापासून तुझी आई म्हणजे तुझी सासू आहे आणि सासूच्या 4 गोष्टी सहन करायला शिक. तुझा संसार गुण्या गोविंदासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सांगितलं पाहिजे मुली. पण आजकालच्या मुली नाही सहन करत. मग एक 4 महिने झाले होते लग्नाला, मुलगी रडत रडत बापाकडे आली. बाप डॉक्टर होता. बापाला म्हणते पप्पा इतकी छळ करते ना सासूबाई, अजिबात सुखाने झोपू देत नाही, खूप कामाला लावते. डॉक्टर होते पप्पा अशी काहीतरी गोळी द्या ना का 1च दिवसात गेम ओव्हर, अशी काहीतरी गोळी द्या. असं म्हटल्यानंतर बापू हुशार होता. बाप म्हणतो अगं 1च दिवसात काम झालं तर पहिला संशय डाऊट तुझ्यावर आहे, कारण तुझा पप्पा डॉक्टर आहे, तुझ्या लग्नाला 4च महिने झाले. हा ती म्हणते बरोबर आहे. बाप म्हणतो एक काम कर, मी तुला महिन्याभराच्या गोळ्या देतो, म्हणजे महिन्याभरानंतर तुझी सासू मरेल, हळूहळू मरेल, म्हणजे संशय तुझ्यावर येणार नाही. फक्त ती गोळी कोणती होती हे विचारायला मला येऊ नका. महिन्याभराच्या गोळ्या दिल्या. पप्पा म्हणतायत बघ लेकी महिन्याभराच्या गोळ्या आहे, पण या गोळ्या देत असताना भाजीमध्ये मिक्स करून द्यायच्या. आणि ही गोळी तेव्हाच प्रभावी ठरेल ज्यावेळेस तू तुझ्या सासूशी प्रेमाने बोलशील, तिच्या आवडीची भाजी बनवशील, तिची सेवा करशील, तरच या गोळींचा फायदा होईल, नाहीतर होणार
नाही. तिने विचार केला किती दिवस आहे, महिनाभर तर कटकट आहे, महिनाभरानंतर जाणार आहे, महिनाभर तर गोड बोलायचंय. ठीक आहे बाबा तुम्ही म्हणता तसं. गोळ्या घेऊन आली महिन्याभराच्या. कशाच्या? सासूला मारायच्या गोळ्या घेऊन आली. घेऊन आल्यानंतर सासूबाईला आल्या, आत्याबाई सांगा आज कुठली भाजी बनवू? तुमच्या आवडीची भाजी बनवणार. जशी सुनबाईच्या तोंडातून हे वाक्य ऐकलं तसं सासूने पाठीमागे बघितलं. सूर्य नक्की कोणत्या दिशेला उगवलाय? पूर्वेला उगवला की पश्चिमेला? आतापर्यंत कधी विचारलं नाही ना, आता विचारते. चला कुठला तरी देव हिला हसला, प्रसन्न झाला, ही माझ्याशी एवढं चांगलं बोलायला लागली. आवडती सासूची भाजी बनवली, गोळी मिक्स केली, सासूला खायला दिली. जशी खायला दिली, जेवण झालं. जेवण झाल्यानंतर सासू झोपली बेडवर आणि ही लगेच पाय दाबायला गेली. सासूबाई तुमचे पाय दाबते बरं का. सासूला एवढा आश्चर्याचा धक्का बसला. सासू चेक करायला लागली की ही नक्की पायच दाबायला आली का गळा दाबायला आली. पाय दाबायला लागली, सेवा करायला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, पाया पडली, रोज आवडीची भाजी, रोज सेवा करायची, रोज गोळी मिक्स करायची. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. 20 दिवसानंतर सासूने तिजोरीच्या चाव्या सुनबाईकडे दिल्या. 20 दिवस चांगली वागली तर तिजोरीच्या चाव्या दिल्या. 25 दिवस झाले, रोज गोळी मिक्स करते, रोज सासूला जेवण देते, विचार करते. सासूला आता मरायला 5च दिवस राहिले, वाट बघू लागली सासूच्या मरायची. 27, 28 दिवस झाले. 28व्या दिवशी सुनबाईला सासू म्हणते, सुनबाई खरंच ग सगळ्या गावामध्ये अशी सुनबाई नाही, एवढी चांगली सुनबाई मला भेटली. खरंच माझं भाग्य आहे, माझी खरी वारसदार तूच आहे. म्हणून आत्तापासून माझं सगळं सोनं तुलाच मी देणार. सगळं सोनं दिलं, तिजोरीच्या चाव्या दिल्या. सुनबाईला सुद्धा वाईट वाटलं की असं चांगलं जर मी अगोदर वागले असते तर माझी सासू सुद्धा माझ्याशी चांगलं वागले असते. पण मी अशा चांगल्या सासूला मारण्याचा प्रयत्न केला. आज 28 दिवस झाले मी रोज गोळी तिला जेवणामध्ये मिक्स करून देते. 2च दिवस राहिले. किती चांगली सासू आहे माझी. सासू जर गेली तर मला कोण राहील या जगात? कुणीच नाही. माझ्या नवऱ्याला बहीण नाही, मला दुसरं घरात कोणी नाही, सासूच आहे माझी एकुलती एक. काय करावं? शेवटी वाईट वाटलं, फार वाईट वाटलं. रडत 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 माहेरी गेली. पप्पाच्या पाया पडली, पाय धरले. बाबा बाबा माझं खरंच चुकलं, माझी सासूबाई खूप चांगली, खूप चांगली आहे. मी उगीच तिच्याबद्दल गैरसमज मनामध्ये आणला. मी अगोदरच जर चांगली वागली असते ना तर आतापर्यंत माझ्या सासूने खूप जीव लावला असता, खूप मला प्रेम दिलं असतं. पण मी अगोदर अशी वागली नाही चांगली. मी चांगली वागली म्हणून माझी सासूही माझ्याशी चांगलं वागायला लागली. खरंच माझी सासू म्हणजे देव माणूस आहे आणि मी अशा देव माणसाला मारण्याचा प्रयत्न केला. बाबा माझं खरंच चुकलं, मला माफ करा. रडू लागली, पाया पडू लागली, गयावया येऊ लागली. बापाने लेकीला उठवलं आणि तिला सांगितलं, अगं लेकी काळजी करू नको, ज्या गोळ्या मी तुला दिल्या होत्या ना त्या सासूच्या मरायच्या गोळ्या नव्हत्या, त्या विटॅमिनच्या गोळ्या होत्या. कशाच्या गोळ्या होत्या? विटॅमिनच्या गोळ्या होत्या. मग बाबा मला का हो असं फसवलं? तुला हे कळत नव्हतं ना, तुला हे माहिती नव्हतं तुझी सासू किती चांगली आहे. कारण आम्हाला माहिती होतं आमची पोर किती आगाव आहे. आपल्या पोरीच्या चुकांवर पांघरून घालू नका. तुमची पोरगी माहेरात हट्ट करते तशी सासरी जाऊनही हट्ट करते. आपली पोरगी कशी आपल्याला चांगलं माहीत असतं आणि आपल्या पोरीला कसं शिकवायचं हे आईवडिलांना चांगलं माहीत असतं. म्हणून मला माहिती होतं लेकी तू किती हट्टी, पण मी तुला तसं सांगितलं असतं तर तुला कळालं नसतं. म्हणून मी युक्ती वापरली. लेकीला तिची चूक कळली, गेली आणि पुन्हा सासूशी प्रेमाने वागायला लागली. आहे ना, आपलंच आहे, रक्ताची नाती, आपली रक्ताची नाती आपल्याला कामाला येतात. म्हणून लक्षात घ्या, भाऊबंधकी, नातेवाईक, भाऊबंध हे सगळं जपलं पाहिजे. या जगामध्ये जन्माला येत असताना आपल्या कातडीचा रंग कुठला असावा हे आपल्या हातात नाही, पण आपल्या आतडीचा रंग हा प्रेमाचा आणि माणुसकीचा पाहिजे. हे ज्याला जपता आलं ना जगामध्ये तो यशस्वी होतो, तो मेल्यानंतरही अमर राहतो. मेल्यानंतरही अमर राहतो. ज्याने देवासाठी केलंय, समाजासाठी केलंय, देशासाठी केलंय आणि धर्मासाठी केलंय. आपला आत्ताचा जो मास चालू आहे तो बलिदान मास आहे. छत्रपती संभाजी राजे, या संभाजी राजाने धर्मासाठी जे बलिदान दिलं त्या बलिदानाचा मास आहे. आज छत्रपती संभाजी राजे आमच्यामध्ये नाही, पण धर्मनिष्ठा इतकी जपली, इतकी सांभाळली, इतकी सांभाळली, इतकी सांभाळली. आज मेल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी राजे या जगामध्ये अमर आहेत, कारण धर्मासाठी केलं, देशासाठी केलं. आणि म्हणून या जगामध्ये देशसेवा करणाऱ्याचं मरण हे सगळ्यात मोठं मरण आहे.
इसीलिए दुनिया में देखे होगे आशिक कहीं, लेकिन वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा। नोटों में लिपट कर सोनों में समेट कर मरे होगे कहीं, लेकिन तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा, तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा। असे संभाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज आज ते गेलेत, पण ते गेले असं कोणी म्हणणार नाही, तर ते अमर आहेत. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत, तुकोबराय समाधीच्या रूपाने आहेत, महाराज निवृत्तीनाथ महाराज समाधीच्या रूपाने आहेत, कीर्ती रूपाने आज तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहेत. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे, मरण आपल्याला हातात घेता येत नाही, मरण आपल्याला टाळता येत नाही, मरण कुणाला चुकवता येत नाही, पण मरणाच्या अगोदर जीवन कसं जगायचं आणि मरणाचा कसा सोहळा करायचं हे मात्र आमच्या हातात आहे. म्हणून आपल्या जीवनाला लांबी किती आहे हे आपल्या हातात नाही, आपण किती वर्ष जगणार आहे हे आपल्या हातात नाही, 50, 60, 70 का सेंचुरी गाठणार आहे आपल्या हातात नाही. आपल्या जीवनाला लांबी किती आहे हे आपल्या हातात नाही, पण जीवनाला उंची किती द्यायची, विचारांची उंची किती द्यायची हे आपल्या हातात आहे. आणि ही विचारांची उंची ज्याला जीवनाला देता आली ना, त्याला मृत्यू सुखाचा करता येतो, त्याला मृत्यू सुखाचा करता येतो. म्हणून मृत्यू येण्याच्या अगोदर आमचे संत महात्मे म्हणतात, बाबा रे, संसार माया हे सगळं झटकायचा प्रयत्न कर, हळूहळू हळूहळू या मायेतून बाहेर निघ आणि पंढरीच्या वाटेला लाग, पांडुरंग परमात्म्याची भक्ती कर. आपली संसार रूपी नौका अशी या भवसागरामध्ये डुलत डुलत असते, डगमगत असते. त्या पांडुरंगाला प्रार्थना करावी, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. त्या पांडुरंगाला प्रार्थना करावी, तू ये आणि या भवसागरातून, या संसार रूपी नावेतून, या भवसागरातून आम्हाला पलीकडे ने, जरा अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, जरा अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. आणि पांडुरंगाला आवाज देत असताना कसा आवाज द्यायचा, मी म्हणत नाही तुम्ही कामधंदा सोडून जपमाळ घ्या आणि राम 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 करत बसा, असं अजिबात मी म्हणणार नाही. तुम्ही काम करता करता देवाचं नाव घ्या, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करत असताना जसं आमच्या जनाबाईने जातं घ्यावं, ते जातं स्वच्छ करावं, खुंटेला धरावं आणि जात्याच्या मुखामध्ये घास टाकावा आणि पांडुरंगाचं नामस्मरण करावं. जणी संगी गावोनिया जात्यावर गाणी, जणी संगी गावोनिया जात्यावर गाणी, पांडुरंग येतो बाई वेचावया शेणी, पांडुरंग येतो बाई वेचावया शेणी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, पांडुरंग येतो बाई जनाईच्या घरी, पांडुरंग येतो बाई जनाईच्या घरी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. का पांडुरंगाने यायचा, का पांडुरंग यायचा, त्याचं कारण आहे, जनाबाईने वेगळा परमार्थ केला नाही, काम करता करता देवाला आळवलं की नाही. तसं आम्हाला व्यवसाय करत असताना, काम करत असताना, भाकरी बनवत असताना, स्वयंपाक बनवत असताना देवाचं नाव घ्यायचं आणि देवाचं नाव घेता 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 ज्यावेळेस जीवन जगतो ना,
त्यावेळेस मृत्यू आल्यानंतर सुद्धा आम्हाला मृत्यूचा भय वाटत नाही, कारण देवाच्या नावाचा मोठा आधार आमच्या जीवनाला प्राप्त झालेला असतो. आणि देवाच्या नावाचा आधार मिळाला ना की मृत्यू असा सहज येतो. संतांनी काळाच्या माथ्यावर पाय दिला. कशाच्या आधारावर दिला? कोणाच्या हिमतीवर दिला? तर देवाच्या नावाच्या आधाराने दिला. म्हणून तुकोबारायांनी नामस्मरण केलं, साधू संतांनी नामस्मरण केलं आणि या जगाला नामस्मरणाचा मार्ग दाखवला, वाट दाखवली. आणि ते केलं पाहिजे. जीवाचं आद्य कर्तव्य. मिळालेला अनमोल देह ज्या देवाने दिलाय ना त्याच्यासाठी आपल्याला जगताच आलं पाहिजे. आयुष्यभर संसार करतो आणि एक सांगू, संसार कितीही जरी केला तरी त्या संसाराला कधी पूर्णता प्राप्त होत नाही, कधीच पूर्ण होत नाही. अहो मरायला टेकतो तरी इच्छा अपूर्ण राहतात. इच्छा हे करायचं, ते करायचं, हे करायचं, ते चालूच राहतं. आयुष्यभर जे माणूस लोक संसार करतात ना त्यांना मरताना सुद्धा संसारच आठवतो. ते टेन्शन घेत घेतच मरतात. एक दुकानदार होता. दुकानदार आयुष्यभर दुकान 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 दुकान, बाकी काहीच केलं नाही. दुकान, कोणाकडेच कान दिले नाही, अजिबात नाही. कधी देवधर्म नाही, कधी दानधर्म नाही, कधी पुण्य नाही, कधी काही नाही, कधी काय, कधी कोणाच्या कार्याला नाही. त्याला 2 मुलं होती, एक पत्नी होती. वय झालं, मरायला टेकला, गादीवर पडला, खाटेवर पडला. आणि खाटेवर पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याची मुलं, त्याची पत्नी हे सगळे त्या ठिकाणी त्याच्या जवळ बसले. खाटेवर पडले, सगळे जवळ बसले. आणि सगळे जवळ बसल्यानंतर आता हा कधी जाईल काही नो गॅरंटी, कधी जाईल काही सांगता येत नाही. मुलगा जवळ बसला, दोन्ही मुलं जवळ बसले, पत्नी जवळ बसली. हळूहळू त्याने डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर मुलगा विचारतोय, बाबा बाबा काय पाहिजे? पाणी आणू की पाणी आणू? काय तुम्हाला प्यायला आणू सांगा तुम्ही. तेवढ्यात छोटा मुलगा म्हणतोय, बाबा काय पाहिजे? वडापाव आणू, मंचुरियन आणू, पावभाजी आणू, मिसळ आणू, का पिझ्झा आणू, का बर्गर आणू? काय पाहिजे बाबा? बोला पटकन. बाबा काय? बोला बोला बोला. तो म्हणतो दादा दादा दादा. दादा म्हणतो काय पाहिजे? तेवढ्यात म्हणतो पिंट्या. पिंट्या म्हणजे त्याच्या छोट्या मुलाचं नाव. पिंट्या म्हणतो बाबा बोला ना काय पाहिजे? तेवढ्यात तो म्हणतो अगं अगं अगं. अगं म्हणजे कोण? त्याची पत्नी. पत्नी म्हणते अहो काय सांगा ना, दवाखान्यात जायचं का? काय? बोला बोला तुम्ही, बोला ना काय पाहिजे? हे सगळं ऐकल्यानंतर तो मोठा टेन्शनमध्ये. कोण? कोणाचं सांगते? दुकानदार. तो खाटेवर पडला, तो मोठा टेन्शनमध्ये. तो टेन्शनमध्ये, आणि तो टेन्शनमध्ये येऊन म्हणतोय अरे सगळे इथंच आहे, मग दुकानवर कोण आहे? म्हणजे मरायला टेकलाय तरी याला टेन्शन कसलं? दुकानाचं. दुकान सोबत घेऊन जायचंय. अरे आयुष्यभर प्रपंच करता, आता थोडा तरी वेळ देवासाठी काढा ज्याने सुंदर नरदेह दिलाय. थोडा तरी स्वतःसाठी ज्याने 2 डोळे, 2 कान, 1 नाक दिले. आणि अनमोल किमतीचा नरदेह महाराज, कधी त्याने पैसे मागितले नाही. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, नासी जीवपन भवरोग. असा हा जीव त्या परमात्म्याने दिलाय. म्हणून त्याचं नामस्मरण करा. त्याचं नामस्मरण केल्यामुळे काय होतं तर या देहाचं तादात्म्य हळूहळू हळूहळू नामस्मरणामध्ये आम्ही देह विसरतो. नामस्मरणामध्ये तल्लीन झालेला मनुष्य तहान भूक सगळं विसरून जातो आणि त्याचा आत्मा हा परमात्म तत्वाशी संलग्न होतो, एकरूप होतो. आणि मरणाच्या वेळेला सुद्धा तो त्या चिदानंद स्वरूपाच्या भजनामध्ये तल्लीन झालेला असतो. आणि मग मृत्यू त्याच्यासाठी सोपा होऊन जातो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, उदाहरण मी आपल्याला सांगेल. जसं जुन्या घरातून नवीन घरात प्रवेश करत असताना आपण वास्तुशांती करतो, कार्यक्रम ठेवतो, अन्नदान करतो, सगळं नातेवाईकांना बोलवतो, भाऊबंधांना बोलवतो. का? कारण जुन्या घरातून नवीन घरात प्रवेश करतोय, आपण आनंद साजरा करतो. जुने कपडे टाकून देत असताना, नवीन कपडे घालत असताना आपण आनंद साजरा करतो. मग जुने कपडे टाकत असताना कोणी रडतो का? कोणीच नाही रडत. अगदी तसंच आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे. जीर्ण म्हणजे जुनं झालेलं, वस्त्र म्हणजे कपडे. वस्त्र सांडीजे बाजूला काढतो. नित्य नूतन वेडीजे, नवीन कपडे घालतो. तसं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे देहांत नाते स्वीकारीजे चैतन्य नाते. तसं आपल्या शरीरातला जीवात्मा, जुना झालेला हा देह
35 वर्षाचा, 40 वर्षाचा, 70 वर्षाचा भोगायला आलेला देह टाकून देतो आणि टाकून देऊन हा आत्मा नवीन देहामध्ये प्रवेश करतो. जसं आपण नवीन कपडे घालतो तसा आत्मा नवीन कपडे घालतो. देह म्हणजे त्याचे कपडे, देह म्हणजे त्याला राहायला मिळालेलं घर आहे आणि हे घर तो बदलतो. आपण तुम्ही आम्ही या घरामध्ये भाड्याने राहायला आलेलो, भाड्याने. ये मकान किराए का है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. आणि हाच मृत्यू आहे, हे माऊली ज्ञानोबराय आजच्या ह्या ओवीतून या ठिकाणी आम्हाला समजावून सांगतात. या ओवीचा थोडक्यात अर्थ भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. तुमच्या आमच्यातून निघून गेलेले बाबा 5.5 महिने ज्यांना झाले, कैलासवासी शंकर बाबूराव भोर यांच्या या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी मंदाबाई शंकर भोर, त्यांचे 3 मुलं श्री दत्तात्रय भोर, श्री संतोष भोर आणि श्री शशांक भोर, त्याचप्रमाणे त्यांच्या मुली सौभाग्यवती दीपाली विजय बडे आणि सौभाग्यवती रोहिणी हेमंत बोडके, या परिवाराचे जावई परिवार, मुलं मुली, भाऊबंद, भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, या सगळ्या परिवाराचे आभार मानते. या ठिकाणी सेवा करण्याचा माझ्या अल्पमतीप्रमाणे मी प्रयत्न केला. जे बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेले, अतिशय गोड जीवन त्या बाबांचं होतं आणि मला सांगायला आनंद वाटेल की बाबांनी जितकं मुलाबाळांसाठी केलं तितकंच मुलाबाळांनी सुद्धा त्यांच्या अंतिम काळामध्ये त्यांच्यासाठी केलं. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्या मुलाबाळांसाठी आपण आयुष्य झिजवतो ते मुलं बाळं ज्यावेळेस उतार वयामध्ये आपल्या हॉस्पिटलसाठी पाण्यासारखा खर्च करत असताना त्यावेळेस त्या आई वडिलांना जिवंतपणीच मुक्ती मिळते, जिवंतपणीच. आणि याच्यासाठी मुलं बाळं सात्विक असावे लागतात आणि सात्विक मुलं बाळांसाठी आई वडिलांची सुद्धा पुण्याई असावी लागते. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल मी, तुम्ही तुमचे आई वडील आजारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना पैशांचा विचार नका करू, किती पैसे खर्च होतील, किती बिल येईल, नका करू. मी आवर्जून सांगेल तुम्हाला, आई वडील आजारी असताना या हाताने वाटेल तेवढा पैसा न विचारता न विचार करता ज्याने खर्च केलाय ना, आयुष्यभर त्याला त्या हाताने कोणासमोर भीक मागायला लागणार नाही. एवढा आई वडिलांचा आशीर्वाद त्याला जगामध्ये मोठं करून जाईल, एवढं मोठं करून जाईल. त्याच्याकरता आई वडिलांसाठी केलं पाहिजे. या हाताने आई वडिलांची सेवा करावी. आई वडिलांना तीर्थयात्रेला पाठवावं, आळंदी, पंढरपूर. आणि सांगते, उतार वयामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांना तीर्थयात्रेला पाठवा, आळंदी पंढरपूरला पाठवा, वारीला पाठवा, मथुरा काशी वृंदावन चारधामला पाठवा. का माहिती का? ज्यावेळेस तुमचे आई वडील त्यांच्या वयामध्ये उतार वयामध्ये मथुरा काशी वृंदावन चंद्रभागेला जातात ना, स्नान करतात, त्यावेळेस त्यांचा ऊर भरून येतो. आणि तिच्या मैत्रिणीने जर तिला विचारलं ना, आजीच्या काय ग, कोणी भरले तुझे पैसे, इतका आनंद होतो तिला. ते बोलता बोलता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. माझ्या पिंट्याने पैसे भरले बरं का, माझ्या मोठ्याने मला खर्चायला दिले बरं का, माझ्या सुनेने मला लुगडं घेऊन दिलं बरं का. इतका आनंद होतो. त्या आईच्या मुखातून निघालेले सुखाचे समाधानाचे शब्द तुम्हाला आयुष्यभर सुखी ठेवतील, आयुष्यभर सुखी ठेवतील. म्हणून त्या आईसाठी करा. नका महागाचं लुगडं आणू, पण प्रेमाने 200-300 तरी लुगडं आणा. पत्नीसाठी आणताना मग आईसाठी आणा, तिला विचारा. आणि आई वडील हे असं दैवत आहे, फार काही त्यांना द्यायची गरज पडत नाही, पण तुम्ही 2 प्रेमाच्या शब्दांनी त्यांना विचारा, दादा विचारा. घर में चाहे 10 कमरे हो, लेकिन सबसे ज्यादा रौनक उस कमरे में होती है जिस कमरे में माँ रहती है, जिस कमरे में बाबा रहते हैं. म्हणून त्यांच्यासाठी करा. ज्याने आयुष्य आपल्यासाठी झिजवलंय ना, त्यांच्यासाठी जगायला शिकलं पाहिजे. आणि आई वडील एकदा का गेले ना, की या जगामध्ये आपलं म्हणून कोणी नसतं महाराज. मग जबाबदारीचं ओझं डोक्यावर येतं, खांद्यावर येतं. मग मुलांसाठी करायचं असतं, नातवांसाठी करायचं असतं.
पण आपल्यासाठी जे जगतात ते फक्त आणि फक्त आपले आईवडील आहे. आणि म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, ती सेवीशी शरीरे लोण कीजे. या पाचही मुलांना मी मनापासून धन्यवाद देईल. आपण आपल्या बाबांसाठी खूप प्रयत्न केले, कारण 1.5-2 महिने दवाखान्यात ठेवणं म्हणजे कल्पना, तुम्ही एक दिवस दवाखान्यात राहा ना 20,000चं बिल येतं. तर 1-2 महिने ज्यांनी दवाखान्यात बाबांना ठेवलं, एवढा खर्च केला. मी या परिवाराला बाबांचे खूप आशीर्वाद आहेत वारकरी संप्रदायाकडून. मी या मुलांना त्यांच्या पुढील आध्यात्मिक वाटचाली करता मी त्यांना प्रेरणा देईल की आपली वाटचाल आता अध्यात्माकडे, परमार्थाकडे असावी. भजन, कीर्तन, नामस्मरण, दानधर्म आपण करावा. आपल्या आईवडिलांना जर काही द्यायचंच असेल, त्यांच्या प्रित्यर्थ काही करायचं असेल, आज आपण या ठिकाणी अन्नदान करतायत, प्रवचनाचा कार्यक्रम आपण ठेवला, पण अजून मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, त्यांच्यासाठी करा ज्यांना कुणी नाही, जे अनाथ आहे. कधीतरी आदिवासी पाड्यावर जाऊन धर्मप्रचाराचं कार्य करा. त्यांना बिस्किट पुढे जाऊन त्यांना वाटा, त्यांना वस्त्रदान करा. कारण आपण इथे त्यांना अन्नदान करतो ज्या आपल्या नातेवाईकांना घरी खाऊन खाऊन आजीर्ण झालंय, म्हणजे इथे केलं पाहिजे. पण खरोखर तुम्हाला असं वाटत असेल ना की आपण आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ खरोखर दान करावं, तर आदिवासी पाड्यांमध्ये जा. मी आवर्जून सांगेल, आपल्याला धर्मप्रचाराचं कार्य आम्ही करतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आज आपल्या आदिवासी पाड्यांवर खूप मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती मिशनऱ्यांचं, धर्मांतरांचं काम चालू आहे. आपल्या आदिवासी अडाणी बांधवांना ख्रिश्चन करण्याचं, धर्मांतराचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि याच्याकरता हिंदू बांधवांनी कुठेतरी धर्म जागृतीकरण केलं पाहिजे, धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आणि याच्याकरता करायचं आहे ना आईवडिलांसाठी, तर आदिवासी पाड्यांवर जा, धर्म जागृती करा. तिथे जाऊन त्यांना बिस्किट पुडे असतील, वस्त्र असतील ते वाटा आणि त्यांना आपल्या धर्माचं महत्त्व सांगा. तुम्ही जर धर्मप्रचाराचं काम केलं ना, तर तुमच्या आईवडिलांना दिलेली ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल. कारण जो धर्माच्या मार्गाने चालतो, जग सुद्धा आणि देव सुद्धा, तो धर्मात्मा सुद्धा त्याचा विचार करत असतो. म्हणून धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी या ठिकाणी या सेवेकरता संपर्क केला, सुरेश दादा आपले आभार. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले दादा आपले आभार. उपस्थित असलेले सर्व नातेवाईक मंडळी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे काल मला संतोष दादांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ताई आपल्या प्रवचना कार्यक्रमाची शूटिंग करायची आहे, परंतु वेळेवर सांगितल्यामुळे म्हटलं जमेल की नाही सांगता येत नाही. पण आपल्याच परिसरातील, आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एक अध्यात्माचा वारसा पुढं घेऊन जाणारे जे आहेत, ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे, ज्याचं नाव आहे छंद भक्तीचा, या चॅनलला आपण जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला हा आईचा कार्यक्रम तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा यूट्यूबला पाहायला मिळणार आहे. आणि सांगेल तुम्हाला मी, आज आपण चांगल्या गोष्टींना फॉलो केलं पाहिजे. आज समाज अधोगतीला का जातोय? कारण चांगल्या गोष्टीचे फॉलोवर कमी झाले आणि वाईट गोष्टीचे फॉलोवर वाढले. तुम्ही यूट्यूबला गौतम ऋषी सर्च केलं तर कमी व्हिडिओ येतील, पण गौतमीचे व्हिडिओ जास्त येतील. कारण त्या चॅनलला लाईक करणारे, फॉलो करणारे लोक जास्त आहेत. चांगल्या चॅनलला आपण जर फॉलो केलं तर आपलंही चांगलं होईल. आणि वाईट काय आहे त्याच्यामध्ये? काही लोक म्हणतील तुम्ही त्यांचं काम करता की काय, लक्षात घ्या. आणि आम्हाला तर सध्या कोणाच्या फॉलोअरची सुद्धा गरज नाही, कारण वारकरी संप्रदाय एवढा श्रीमंत संप्रदाय आहे की त्या यूट्यूबकडून आम्हाला पैसे मिळतील आणि आमचा प्रपंच चालेल असा विषयच नाही. ते जे स्वतः ते इंजिनियर आहेत दादा, अतिशय उत्तम जॉबला आहे. पण चॅनल जर आपण पाहाल तर चॅनलची क्वालिटी इतकी सुंदर आहे. कीर्तना आणि भजनांशिवाय कुठलेही रेकॉर्डिंग ते करत नाही, एवढी निष्ठा त्यांची वारकरी संप्रदायावर आहे, एवढी निष्ठा आहे आणि इतकी चांगली क्वालिटी आहे. आपण सर्वांनी नक्की हा प्रवचनाचा कार्यक्रम ऐकू शकता. त्या चॅनलला फॉलो केलं पाहिजे. कारण आज जे लोक कमी कपडे घालतात ना त्यांचे फॉलोवर वाढलेत, आणि जे जास्त कपडे घालतात, जगाला काहीतरी चांगलं सांगतात, त्यांचे फॉलोवर कमी होत चाललेत. चांगल्या गोष्टीचं अनुसरण केलं पाहिजे, चांगल्या गोष्टीचं फॉलो केलं पाहिजे. चांगल्या गोष्टींचे फॉलोवर वाढले तर जगामध्ये ही संस्कृती, धर्म, परंपरा टिकून राहील. आणि याच्याकरता आपण हे कार्य केलं पाहिजे. मी आपल्या मोहन दादा जाधव, मी आपले खूप खूप धन्यवाद आपल्याला देईल. आपण अगदी वेळेवर, आणि दादा आपण वेळेवर आलात, कार्यक्रम या ठिकाणी शूटिंग केला, आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. या भोर परिवाराकडून आणि वारकरी संप्रदायाकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद मी या ठिकाणी देते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी थांबते. विठ्ठल 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 विठ्ठल.